गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केलेला। या आरोपांविरोधात निवडणूक आयोगाने पोलिसात तक्रारही दाखल केली होती। काही दिवसांपूर्वी सीएसडीएस यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा केलेला। यासाठी त्यांनी रामटेक मतदारसंघाचं उदाहरण दिलेलं। आता हे गुन्हे दाखल करण्यात आले असून संजय कुमार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर यांच्या विरोधात 2 ठिकाणी हा गुन्हा पाहायला मिळतोय। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने आता नागपूर आणि नाशिक या 2 ठिकाणी हा गुन्हा दाखल होतोय। इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं। आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत। आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला बिलकुल अपेक्षा नाही, कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत। ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला। निंबाळकरांच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आहे।